हॅलो, या लेक्चरला आपण पाहणार आहोत थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. याच्या आधी आपण सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय पाहिलेले आहेत. सिमिलर ट्रायंगल ओळखण्यासाठी ज्या टेस्ट्स आपण पाहिलेल्या आहेत, AAA, SAS, SSS टेस्ट, अशा टेस्ट्स पाहिलेल्या आहेत. आता आपण पाहणार आहोत तो म्हणजे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. त्या सिमिलर ट्रायंगल्स जे काही आहेत आपल्याकडे त्यांच्या एरियाज बद्दल काय होऊ शकतं, कसे असतात त्यांचे एरियाज, या रिलेटेड हा थेरम आहे. तर आधी आपण थेरमचं स्टेटमेंट लिहून घेऊया आणि ते समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात. काय आहे स्टेटमेंट? व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, when two triangles are similar, the ratio of areas of those triangles, ratio of areas of those triangles is equal to the ratio of the squares of their corresponding sides. Squares of their corresponding sides. आधी आपण हे स्टेटमेंट काय आहे ते समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला ठरले की थेरम वाचताना काय करायचं, पहिल्यांदा की जे स्टेटमेंट आहे ते एकदा वाचून घ्यायचं, नंतर त्याचे योग्य तसे पार्ट्स पाडून आपल्याला समजेल अशा भाषेत व्यवस्थित वाचायचं. व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, जेव्हा दोन ट्रायंगल हे सिमिलर असतात तर काय होतं, द रेशो ऑफ, रेशो कोणाचा रेशो, रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स, त्या ट्रायंगलच्या एरियाजचा रेशो A1/A2 असा जो काही रेशो येईल, पहिल्या ट्रायंगलचा रेशो, पहिला ट्रायंगलचा एरिया अपॉन दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया, हा जो रेशो आहे तो कसा असतो, इज इक्वल टू, कशाला इक्वल असतो तो, टू द रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर कॉरस्पॉन्डिंग साइड्स. म्हणजे दोन ट्रायंगल असतील तुमच्याकडे, समजा मी अशा रँडमली काढते आता काहीतरी, हे दोन ट्रायंगल असतील, ह्याचा एरिया जर A1 असेल, याचा एरिया A2 असेल, हा ट्रायंगल आहे ABC, हा आहे PQR. ओके, तर काय म्हणतात बघा ते, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, आपण अज्युम करू आधीच की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स, एरियाजचा रेशो म्हणजे A1/A2 इज इक्वल टू द, हा इक्वल असतो कोणाला, रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर कॉरस्पॉन्डिंग साइड, म्हणजे ह्या साइडचा स्क्वेअर म्हणजे AB चा स्क्वेअर. आता AB घेतले म्हणजे इकडचं कोणतं घ्यायला लागेल, PQ, BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर आणि AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. सो कळतंय की जर दोन ट्रायंगलचे आहेत जे सिमिलर असतील दोन ट्रायंगल, तर त्यांच्या एरियाजचा रेशो हा त्यांच्या साइड्सच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो. द रेशो ऑफ, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, द रेशो ऑफ देअर एरियाज इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर कॉरस्पॉन्डिंग साइड्स. ओके, सो हा आहे आपला थेरम. आता आपण याचं प्रूफ कसं आहे ते पाहूया. प्रूफ साठी आधी आपल्याला डायग्राम काढावी लागेल. तर मी एक बिगर ट्रायंगल घेते आणि एक स्मॉलर ट्रायंगल घेते. समजा माझा हा ट्रायंगल आहे ट्रायंगल ABC आणि हा ट्रायंगल आहे मला PQR. ओके, हे ट्रायंगल आहेत. आता ट्रायंगल आहेत आणि एरिया काढायचा आहे. ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला काय आहे, 1/2 बेस इंटू हाईट. सो आपल्याला हाईट पण काढावी लागेल. सो मी या ट्रायंगलसाठी हाईट काढते इथून A मधून, त्याला नाव देते इथे D, आणि ही इथे P मधून काढते, त्याला नाव देते S.
ओके. सो मला ही एडी हाईट आहे या ट्रायंगलची, पीएस हाईट आहे या ट्रायंगलची. आपण हा चॅप्टर शिकताना सगळ्यात आधी पहिलं शिकलो होतो रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल. काय असतो रेशो दोन एरियाजचा ट्रायंगल्सच्या? तर तो रेशो असतो म्हणजे ते ट्रायंगल सिमिलर असोत वा नसोत, रेशो काय असतो? बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट ऑफ अदर ट्रायंगल. आपण सगळ्यात पहिल्यांदा शिकलेलो होतो. सो हे इथपर्यंत आपलं झालं. म्हणजे आपल्याला गिव्हन काय काय आहे? गिव्हन आहे की हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. आपले स्टार्ट हेच झाले ना, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर. जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा काय होतं? म्हणजे हा जो जेव्हा पार्ट आहे तो आपला गिव्हन आहे. सो टू ट्रायंगल्स आर सिमिलर. दॅट ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. आणि आपण हे परपेंडिक्युलर्स काढले ते AD इज परपेंडिक्युलर ऑन BC, PS इज परपेंडिक्युलर ऑन QR. हे आपलं गिव्हन आहे. टू प्रूव्ह काय आहे आपलं इथे आता? गिव्हन नंतर ना टू प्रूव्ह ही डायग्राम होती. टू प्रूव्ह आहे की व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशो ऑफ देअर एरियाज, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to ratio of those two triangles is equal to square of ratio of square of their corresponding sides. Ratio of squares of sides म्हणजे AB, तर AB चा स्क्वेअर. AB घेतली म्हटलं इकडची PQ घ्यायला लागणार. इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर is equal to AC square upon PR square. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके. सो आता आपण आपल्या प्रूफ कडे जाऊयात. हा, आता इथे आपल्याला तो पहिला शिकलेल्या गोष्टीचा वापर करायचा आहे. काय शिकलो होतो आपण की दोन ट्रायंगल असतील गिव्हन तुम्हाला कोणतेही, तर त्यांच्या एरियाजचा रेशो काय असतो? तर त्यांच्या एरियाचा रेशो म्हणजे हा एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. काय असतो एरियाचा रेशो? तो ट्रायंगल सिमिलर असोत वा नसोत, सगळ्यात पहिल्यांदा शिकलो होतो आपण, तर तो असतो रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड कॉरस्पॉन्डिंग हाईट्स. सो रेशो ऑफ प्रोडक्ट्स ऑफ बेसेस, बेस म्हणजे काय ह्याचा? BC इंटू हाईट AD. ह्याचा बेस काय आहे? QR इंटू हाईट PS. ओके. याला मी 1 नाव देऊन ठेवते. आणि आता आपल्याला सिमिलर ट्रायंगल्स आहेत हे गिव्हन, म्हणजे आपल्याला त्यांचं साईड्सचं प्रपोर्शन मध्ये लिहिता येतं. म्हणून मी माझ्या सोयीसाठी म्हणून काय करते, हे BC अपॉन QR इंटू हे AD अपॉन PS जस्ट सेपरेट केलंय, काही वेगळं केलेलं नाहीये. BC इंटू AD अपॉन QR इंटू PS होतं, त्याच्या मी हे BC इंटू QR, BC अपॉन QR इंटू AD अपॉन PS असं लिहिलं. मी पाहिजे तर याला 1 नाव देते याच्याऐवजी. ओके. सो आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आता बघा, विचार करा आपल्याला काय दाखवायचंय? एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल PQR. एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल, इथपर्यंत आलो आपण. आपल्याला AB चा स्क्वेअर पाहिजे, BC चा स्क्वेअर पाहिजे, AC चा स्क्वेअर पाहिजे. त्यातलं आपल्याला BC QR हे मधली पेअर मधले बघा, BC आणि QR भेटले. स्क्वेअर होण्यासाठी काय व्हायला पाहिजे? तर इथं इंटू BCच असतं, BC इंटू BC, तर काय होईल? BC स्क्वेअर. QR इंटू QR, तर QR स्क्वेअर होईल. म्हणजे मला हे जे AD आहे, हे AD जे आहे ते इक्वल टू जर मी BC दाखवू शकले आणि PS इज इक्वल टू QR, किंवा AD बाय PS जे आहे इज इक्वल टू BC अपॉन QR, हे जर मी दाखवलं बघा, AD बाय PS ला जर मी BC अपॉन QR केलं तर BC इंटू BC BC स्क्वेअर, QR इंटू QR QR स्क्वेअर, असं करू शकते मी. सो माझं टार्गेट काय आहे आता? तर मला आता AD बाय PS इज इक्वल टू BC बाय QR दाखवायचे. मग मी इथं या AD बाय PS ला BC बाय QR ने रिप्लेस केलं की माझं BC इंटू BC BC स्क्वेअर, QR इंटू QR QR स्क्वेअर, मला जे हवंय ते अचीव झालेलं आहे. सो माझा आता टास्क काय आहे?
तर AD बाय PS इज इक्वल टू BC बाय QR दाखवणं. इथं पहा AD बाय PS, AD PS जायचंय कुठं BC QR कडं. मग मी काय करते आता, मी आता हा एवढा ट्रायंगल कन्सिडर करते, हा एवढा ट्रायंगल कन्सिडर करते, हा इकडचा जेवढा आहे तेवढा, आणि ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे दाखवायचा प्रयत्न करते. ओके, सो कन्सिडर किंवा इन ट्रायंगल हा छोटा घेते मी आता, ABD अँड ट्रायंगल हा घेते मी आता PQS. हे मी सिमिलर दाखवू शकते कारण आधी मला ABC सिमिलर होता PQR ला, त्यामुळे माझं हे B जितकं आहे तितकंच Q असणार होतं, C जितकं आहे तितकंच R असणार होतं, आणि हा A जितका आहे माझा तितकाच P असणार होता, कारण सिमिलर ट्रायंगल होते हे ABC आणि PQR, त्यामुळे त्यांचे अँगल्स कॉन्ग्रुएंट होते. आता ABD आणि PQS मध्ये आता हे B आणि Q तर सिमिलर कॉन्ग्रुएंट आहेतच, प्लस हा जो ADB आहे आणि हा BSQ आहे जो अँगल तो कशाचा असणार आहे, तो अँगल 90 डिग्री असणार आहे, म्हणजे तो पण अँगल इक्वल झाला. सो इन ट्रायंगल ABD आणि PQS मध्ये PSQ मध्ये हा एक अँगल आणि हा एक अँगल, हा एक अँगल आणि हा एक अँगल, दोन दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाले, म्हणजे AA टेस्टनी हे जे इकडचे छोटे छोटे ट्रायंगल्स आहेत ते सिमिलर झाले. सो इन ट्रायंगल ABD आणि PQS अँगल ADB is equal to angle PSQ is equal to 90 degree and angle ABD is equal to angle PQS. कारण काय आहे ह्याला की triangle ABC is similar to triangle PQR. त्याच्यामुळे AA टेस्टनी काय झालं, सो बाय AA टेस्ट triangle ABD is similar to triangle PQS. आता आपल्याला AD आणि PS बद्दल बोलायचंय ना, सो मी काय करते, आता ट्रायंगल सिमिलर झाले, सो मला त्यांच्या साइड्सला प्रपोर्शन मध्ये लिहिता येतं, बरोबर. त्यातली मला साइड कोणती हवी, AD आणि PS, AD PS. मी काय करते बघा, मग AD अपॉन PS इज इक्वल टू AD अपॉन PS इज इक्वल टू AB अपॉन PQ, BD अपॉन QS हे सगळं लिहू शकते मी. त्यातलं मला कुठलं पाहिजे, फक्त AB अपॉन PQ, कारण मला फायनली ह्या ABC ट्रायंगल बद्दल बोलायचंय. हे BD घेऊन मला काही फायदा होणार नाहीये, BD अपॉन QS घेऊन. सो AD अपॉन PS इज इक्वल टू AB अपॉन PQ. हवं तर मी सगळं लिहून ठेवते, फक्त आपल्याला जेवढं हवंय त्याच्यातलं तेवढं आपण फक्त घेऊयात. हे 3 लिहू शकते, त्यातला मला BD QSचा काही फायदा नाहीये, मला ह्याचा फायदा आहे. AD अपॉन PS इज इक्वल टू AB अपॉन PQ. मी ह्याला 2 नाव लिहून देते. आता बघा, आपण BCQR वर होतो, BC अपॉन QR इज इक्वल इंटू, आता मला हे AD बाय PS च्या ऐवजी AB बाय PQ भेटलं. AB बाय PQ मला भेटलं खरं, पण आता मला हवंय कोणतं, BC बाय QR हवंय ना त्याच्याऐवजी पण. सो मला आता AB बाय PQ म्हणजे BC बाय QR दाखवावं लागेल. बट ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. हे मला माहितीच होतं, ABC गिवन आहे ना मला, सो मी लिहू शकते ह्याच्यामध्ये काय काय लिहू शकते, AB बाय PQ इज इक्वल टू BC बाय QR इज इक्वल टू AC बाय PR. आता कुठं आलो बघा आपण, कसं आलो. आधी काय दाखवलं आपण की AD बाय PS 2 वर्ण बघा, AD बाय PS इज इक्वल टू AB बाय PQ. पण इथं काय होतंय, AB बाय PQ ह्याच्यामध्ये AB बाय PQ इज इक्वल टू BC बाय QR, AC बाय PR. त्यातलं मला गरजेचं कोणतं आहे,
BC बाय QR आणणं, कारण मला AD बाय PS इज इक्वल टू BC बाय QR दाखवायचं होतं. सो इज इक्वल टू BC बाय QR. म्हणजेच या सगळ्यावरनं AD बाय PS इज इक्वल टू काय आलं, BC बाय QR. सो आता आपलं 1 काय होतं बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, आता काय होतं आपलं आधी, BC बाय QR इंटू AD बाय PS. पण आता आपण AD बाय PC इज इक्वल PS काय दाखवलं, BC बाय QR. सो BC बाय QR इंटू BC बाय QR इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. काय काय केलं बघा आपण. थेरम काय आधी आपला, जर दोन ट्रायंगल सिमिलर असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्या ट्रायंगलच्या साइडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो. सो आपलं टू प्रूफ हे होतं. आपण काय केलं आधी, आपल्याला पहिल्यांदा शिकलो होतो आपण की ट्रायंगल कोणतेही असो त्यांच्या एरियाचा रेशो म्हणजे बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. सो मी बेस इंटू हाईट हे लिहून घेतलं. BC बाय QR AD बाय PS. मला दाखवायचं काय होतं, BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. त्यातलं BC बाय QR एक आहे माझ्याकडे, मला इथं फक्त BC बाय QR आणलं मी AD बाय PS च्या ऐवजी की माझा प्रूफ झालेला आहे. सो AD बाय PS म्हणून मग मी आता हे दोन ट्रायंगल कन्सिडर केले. ते दोन ट्रायंगल सिमिलर होते कारण हा आणि हा अँगल ऑलरेडी मॅच होत होता आणि हा 90 डिग्रीचा आहे. सो AA टेस्टनी हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर झाले. हे ट्रायंगल सिमिलर झाले म्हणजे यांच्या साइड्सना मी प्रपोर्शनमध्ये लिहू शकले. ते मी असं लिहिलं. मग मला भेटलं AD बाय PS म्हणजे AB बाय PQ. हे BD बाय Q असतं, मला BD आणि QS हे घेऊन मला काय उपयोग नव्हता. मला मेन ओरिजिनल BC बाय QR कडे जायचंय म्हणून मी AB बाय PQ घेतलं. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे तर गिव्हनच आहे, म्हणजे यांच्या साइड्सना मी प्रपोर्शनमध्ये लिहू शकते, ते मी प्रपोर्शनमध्ये लिहिलं. मग AD बाय PS ला मी AB बाय PQ दाखवलं आणि AB बाय PQ कोणाच्या इक्वल आहे, BC बाय QR चा. म्हणजेच काय तर AD बाय PS इज इक्वल टू BC बाय QR. आणि ते पुन्हा पुट केलं माझ्या पहिल्या ठिकाणी की मला हे भेटलं. आता BC बाय QR, BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर लिहिलंय आपण. BC बाय QR म्हणजे कोण आहे, AB बाय PQ. सो हे पुन्हा AB बाय PQ, पण ह्याचे स्क्वेअर्स आहेत ना दोन्हीकडे म्हणजे स्क्वेअर लिहू शकते मी, इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. म्हणजेच हे मी उभं लिहिलं ते मी आडवं लिहिलं तर मला हे भेटेल. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. हा होता आपला थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. थँक्यू.